नमस्कार, युवा दर्पण लाईव्हच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आता बातमी पाहूयात। धारूर तालुक्यातील तेलगावपासून जवळच असणाऱ्या आणि बीड परळी हायवेवरती वसलेल्या भोपा येथील महावितरणतर्फे चालू असलेल्या स्ट्रीट लाईटच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून होत असलेल्या मनमानी कारभाराबाबत भोपा गावच्या ग्रामस्थांनी आरोप केला आहे की महावितरणचा हा कंत्राटदार मनमानी कारभार करत असून ग्रामस्थांना कसल्याही प्रकारे विचारात न घेता तो काम करत असून जर या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यासाठी महावितरण हे संपूर्णपणे जबाबदार राहील, अशा प्रकारची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेली आहे। धारूर तालुक्यातील तेलगावपासून जवळच असलेल्या भोपा येथे चालू असलेल्या स्ट्रीट लाईटचे काम नियमाला धरून नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। शासनाच्या नियमानुसार मुख्य रोडच्या मध्यभागापासून 50 फुटापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द असून भोपा येथे जे काम चालू आहे त्या ठिकाणी बांधकाम विभागाची हद्द सोडून गुत्तेदाराने मनमानी करत विद्युत पोल रोवण्यात आले आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। रोडच्या बाजूला असलेल्या नागरिकांची घरे व त्यांच्या अंगणात असलेले वृक्षे त्याची कसल्याही प्रकारची विचारपूस न करता वृक्षतोड करण्यात आलेली आहे। ही वृक्षतोड करताना महावितरणचे इंजिनियर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचीही परवानगी न घेता परस्परच दादागिरी करत गुत्तेदाराने ही वृक्षतोड केलेली आहे। गुत्तेदाराने परस्पर वृक्षतोड करून उभ्या वृक्षापासून तार ओढण्यात आलेली आहे, परंतु त्या तारेखाली काही व्यावसायिकांची दुकाने आहेत, तसेच जवळच काही ग्रामस्थांची घरेही आहेत। तरी सदरील विद्युत तारेमुळे त्याखाली असणाऱ्या व्यावसायिक व काही नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तरी तेलगाव महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब या नियमबाह्य कामाची दखल घेऊन गुत्तेदार करत असलेल्या मनमानी कामाची चौकशी करून ताबडतोब योग्य ती कारवाई करावी, अशी भोपा येथील अशोक ज्ञानोबा वाघचौरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे। जर या विद्युत तारेमुळे भविष्यात कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्यासाठी पूर्णपणे महावितरण कंपनी ही जबाबदार राहील, अशा प्रकारचे एक निवेदन देखील दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी तेलगाव महावितरण कंपनीला देण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले।